ठाणे रेल्वे स्थानक लागूनच एस टी डेपो आहे. मात्र या डेपोची अवस्था जी आहे ती बिकट झालेली आहे आणि यातच आता दुरुस्तीचे काम देखील सुरू आहे. मात्र पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून या एस टीचं जीर्ण झालेलं बांधकाम सुरू आहे. मात्र याच ठिकाणी अनेक प्रवासी जे ठाणे जिल्ह्यातनं जाणाऱ्या ज्या एस टी बसेस आहेत ते पकडत असतात आणि या ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र अशा स्थितीत पाहिलं तर एकीकडे मोठा उन्हाचा फटका देखील त्यांना बसत आहे. या ठिकाणी छत नसल्यामुळे अनेक जे आहे ते प्रवासी या ठिकाणी उभे असलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. ना ते बसायला आसन व्यवस्था देखील नाही आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील अनेक एस टी जे आहे ते दुरुस्तीचं काम जे आहे ते जीर्ण झालेल्या इमारती आहेत ते काम सुरू केलेलं. मात्र असं असताना गेल्या अनेक महिनाभरपासून या प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात. उन्हाच्या झळा या ठिकाणी वरिष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील त्यांना फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहिलं तर काही ठिकाणी झाडाच्या सावलीखाली या ठिकाणी लोक आसरा घेताना आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी काही लोक जे आहेत ते आसन व्यवस्था नसल्या कारणास्तव एस टी डेपोच्या बाहेर म्हणजे ज्या ठिकाणी बस उभी राहणार त्या ठिकाणी अक्षरशः त्या लोखंडी एका ह्याच्यावरती बसताना आपल्याला पाहायला मिळतं आसनावरती. अशा परिस्थितीत एस टीचे या ठिकाणी हाल आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवाशांचे. मात्र असं असताना लवकर आता ही दुरुस्ती कधी होणार हे देखील पाहणं गरजेचं म्हणा. मात्र दुसरीकडे उन्हाच्या झळा ह्या प्रवाशांना बसताना पाहायला मिळत आहेत. अनेक जे प्रवासी आहेत ते ह्या ठिकाणी उभे आहेत, त्यांना आसन व्यवस्था देखील नाही आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच या ठिकाणी मोठं एस टीचं हे स्थानक आहे आणि अशा असताना अनेकांना या एस टीचा प्रवास करावा लागतो, काहींना. मात्र असं असताना या ठिकाणी अनेक प्रवासी आहे ते आपला प्रवास जे आहे ते करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र असे असताना डोक्यावरती छत नसल्यामुळे, सावली नसल्यामुळे अनेकांना उन्हाच्या झळा या ठिकाणी पोचत आहेत. अनेक जे एस टीचे प्रवासी करणारे लोक आहेत त्यांना या ठिकाणी मात्र फटका बसताना पाहायला मिळतो. पाहू शकतो अशा बॅगा घेऊन त्यांना उभं राहावं लागतं. छत नाही आहे. पूर्ण एस टीचं जे आहे ते जीर्ण झालेलं बांधकाम आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे जीर्ण झालेलं बांधकाम आता कुठेतरी दुरुस्ती करायला काम सुरुवात झाली. मात्र असे असताना आता दुरुस्त करतायत, मात्र छत नाही. उन्हामध्ये सहन करावं लागतं. ऊन मोठ्या प्रमाणात देखील आहे. सही बात है, छत नहीं है, बहुत तकलीफ है हम लोग, तो इसको बनाना चाहिए। कहाँ पे जा रहे हो इतना पूरा? अंदर जा रहा हूँ। बाहिंदर जा रहे हो। बस भी नहीं है बराबर, अच्छा, बैठने के लिए आसन कुछ व्यवस्था करना चाहिए था। कुछ नहीं है, सब खड़े हैं। क्या मांग रहेगी बाबा सरकार से? इस तरह से खड़ा रहना पड़ता है सीनियर सिटीजन को भी। सरकार को कम से कम व्यवस्था करनी चाहिए, शेड डालना चाहिए, जब तक अल्टरनेटिव कुछ करना चाहिए पैसेंजर को। मागणी आहे. तुम्ही कुठं चाललात? एस टीचं बस स्टॉपने एका खांब्याला पकडून सावलीमध्ये मध्ये कारण ऊन खूप असल्यामुळे आम्हाला कोपरा एका साईडला उभं राहावं लागतंय. बोरिवलीला जाण्यासाठी आम्ही वेट करतो. तर इकडे सोय करायला पाहिजे होती. असं रोजच उभं राहायला लागतं या ठिकाणी का बाबा सावली नसले? ऊन आहे म्हटल्यावर एका कोपऱ्यातच उभं राहावं लागतंय, कारण जागाच नाही ना दुसरी. त्याच्यामुळे या सावलीत उभं राहावं लागतंय आम्हाला. अनेक लोकांना सावलीचा या ठिकाणी सहारा घ्यायला लागतो. मात्र असे असताना अनेक लोकांना जे ते एस टीमध्ये या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे त्यांचा फटका बसत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील आता निघालेत प्रवास करायला. मात्र असे असताना छत नाही आहे आणि उभ्या अवस्थेत त्यांना या ठिकाणी दिवस काढावा लागतो. कुठे चाललात तुम्ही? वाडाला. छत नाही आहे, बसायला आसन नाही आहे. एस टीने सुविधा करणं गरजेचं आहे. का वाटतं सरकारकडे काय मागणी बाबा? अशा प्रकारे उभा राहून उन्हामध्ये दिवस काढायला लागतो. एकीकडे ऊन मोठ्या प्रमाणात. इथे गैरसोय होत आहे लोकांची. तिच्यासाठी थोडं शेड करायला पाहिजे माणसाला, जेणेकरून चांगली त्यांची सोय हवी. नक्कीच या ठिकाणी ताई पाहू शकतात. सर्वांचे सामान जे आहेत ते आता निघालेत. त्यांचा सुट्ट्या पडल्यात मुलांना शाळेमध्ये. ताई छत नाही आहे अनेक दिवसापासून. छत रहना जरूरी है. छत नहीं है, छाव में खड़ा करना पड़ता है. यहाँ पे छाव के लिए लोग यहाँ पे तरस रहे, लेकिन छत नहीं है कारण लोगों को तकलीफ हो रही है. अब हम क्या बोले सर. नक्कीच. तुम्ही कुठे चाललात? कुडूसला जातोय मी. पण इथं छत नाही आहे. आजूबाजूचा परिसर पाहिला गेलं झाडाच्या सावलीमध्ये काही लोक उभे आहेत. खरं तर एस टी डेपोमध्ये प्रवाशांना बराच वेटिंग करावं लागतं. बस वेळेवर नसतात. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये अशी अवस्था आहे की इथे बस स्टँड नाही आहेत बसण्यासाठी. त्याच्यामुळे आहे त्या ठिकाणी जे झाडाखाली किंवा कसला तरी आधार घ्यावा लागतो. मागे तुम्ही बिल्डिंग बघितली असेल तर ती शहरातच अशी अवस्था म्हटलं तर गावखेड्यासारखा स्वरूप या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. शहरात खरं तर हे फार म्हणजे
खंत वाटते की ठाणे शहर आहेत मोठं, जिल्ह्याचं ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाचं बस स्टॉप हे चांगलं सुविधायुक्त बस स्टॉप असायला पाहिजेत. तेथे कमी दर मंत्री देखील ठाणे शहराचेच आहेत, त्यामुळे प्रताप सरनाईकडे काय मागणी असणार परिवहन मंत्र्यांकडे? आता खरं तर जे राजकीय लोक आहेत आणि जे मंत्री आहेत या विभागाचे आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की हजारो लाखो प्रवासी या ठिकाणावरून प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना त्यांना तासनतास ताटकळत बसावं लागतं, वेळेवर बसेस नसतात आणि उन्हाळ्याच्या याच्यामध्ये उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये तर अशा पद्धतीने बसावं लागतं झाडाखाली किंवा काय, म्हणजे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्थित कम्फर्टेबल जागा नाही आहेत. ते जे आपले स्टँड जे असतात त्या अँगलवर बसावं लागते. इथे कॅन्टीनची व्यवस्था नाही बस स्टॉपच्या प्रवाशांसाठी, ती एक मोठी समस्या आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी समस्या आहे की गरीब व्यक्ती जो असेल त्याला विकतच पाणी घ्यावं लागतं 20 रुपयाचं. सर्व समस्या आहे या ठिकाणी. मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. भाऊ, तुम्ही कुठं चाललात? एकंदरीत आता या ठिकाणी सावलीमध्ये लोकांना आडूसा घ्यायला लागतोय, झाडांच्या खाली किंवा छत इथं पण काय छाव नाही, काय योजना नाही. इथं पब्लिकच्या बैठायचा सुविधा नाही आहे. इथं पण इथनं हां इथे पण ट्रेनचं आपला जंक्शन आहे, ते ठाण्यामध्ये जंक्शन आहे. तर तुम्ही कोणतं पण साधन केलं लागतील ना. तर सरकारमध्ये चांगली आहे ना, सगळ्यात नाम आहे ना तुमची सरकारमध्ये. हा माझ्या ठाण्यामध्ये चांगलं आहे. काय आहे तुमचं बस स्टॉप आहे काय? इथं पण पब्लिक परेशान होते. जे छाव नाही आहे, काय नाही, पाणी पिण्याची सुविधा नाही, बाथरूम संडास बाथरूम ते बराबर नाही आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणाचा फटका जो येतो या ठिकाणी प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवाशांना जे ते तात्काळात एस टीची वाट पाहावी लागते. अनेक ज्या बसेस जे आहेत ते ठाणे जिल्ह्यातल्या जाणारे आहेत. पनवेल, उरण, पेण, पालघर, बोईसर, डहाणू, विरार, वसई, नालासोपारा, जव्हार, वाडा अशा ठिकाणी जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या ठिकाणी लोकांची रांग पाहायला मिळते. भिवंडी असेल, पूर्णा मार्गे असेल, भाईंदर असेल, अशा अनेक ठिकाणी बसेस जात असतात. वसईला देखील जाणारे बसेस आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठा मनस्ताप जो आहे तो उन्हामध्ये सहन करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बसताना अवस्थेत पाहायला मिळतात. खाली काही जण बसले आहेत सामान घेऊन. एस टीची देखील दुरावस्था झालेली आहे. रस्ते देखील नीट नाही आहे. त्यामुळे धूळ या ठिकाणी त्यांच्या धूळ देखील खात या ठिकाणी बसावं लागते. त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो येतो एस टी प्रवाशांना होताना पाहायला मिळत आहेत. आणि याच ठिकाणी जी आहे ते एस टी कर्मचाऱ्यांची कॅबिन आहे ती देखील दुरुस्तीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा फटका कर्मचाऱ्यांना देखील बसतोय. त्यामुळे पूर्ण जीर्ण झालेली ही इमारत जी आहे ती या ठिकाणी अनेक वर्षापासून पडीक आहे आणि काही ठिकाणी काम सुरू आहे. मात्र लवकरात लवकर काम पूर्ण करावे जेणेकरून पाण्याची सोय असेल, या ठिकाणी सावलीची सोय असेल, तसेच बसण्यासाठी आसन असावं, अशा प्रत्येक गोष्टी ज्या पाहिजे त्या गोष्टी दिसून येत नाही आहे. सध्या तरी वरच्यावर हे काम चालू आहे आणि याच ठिकाणचं काम जे आहे ते पाडकाम देखील केलं जाणार आहे. दुरुस्त पूर्ण झालेली आहे अवस्था. आणि याच ठिकाणी एस टी महामंडळ असेल, एस टी प्रशासन असेल, हे कधीपर्यंत ह्या कामाची दखल घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.